प्रचारात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे। या फसव्या कर्जमाफी योजनेला महापुरुषांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा अपमान केला जात असून हे नाव तातडीने बदलण्यात यावे अशी आक्रमक मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा संघटक राहुल वानखडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्यानुसार परदेशी समितीचा अहवाल येण्यापूर्वी घाईघाईने 2 लाख रुपयाचा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे। खोटे बोलून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याचे नाव द्यावे अशी खोचक मागणीही यावेळी करण्यात आली। निवेदन देतेवेळी राहुल वानखडे, शुभम जंजाळ, रामदास भगत, प्रवीण खोत, शंभू पाचोळे, रियाजभाई, संतोष मुद्राकर, नंदकिशोर भवानी, ज्ञानेश्वर शेवतकर, तुळशीराम गजाडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे संजय भाऊ नाईक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। आज मुख्यमंत्री यांना उपविभागीय कार्यालय मूर्तिजापूर तर्फे खरीप 2025च्या पीक विम्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम तालुके हे अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये जाहीर केले होते। या अतिवृष्टीच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना सांगण्यात आले की हेक्टरी 17,000 रुपये तुम्हाला मदत मिळणार आहे पीक विम्याची, परंतु अद्यापपर्यंत 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही आहे। या संदर्भात आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे उपविभागीय कार्यालय येथे आज निवेदन दिले आहे। ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर।